नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, एकनाथ शिंदे संपलेत किंवा एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा डाव भाजपकडनं टाकण्यात आला आणि त्यांची गरज संपली। त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे जे आहेत भाजपमध्ये येणार आहेत आणि त्याचसोबत एकनाथ शिंदे यांना भाजपमधून बाहेर फेकलं जाणार आहे। तर ते कशा प्रकारे होणार आहे किंवा यास काय कारणीभूत आहे, आपण संपूर्ण प्रकरण काय आपण पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मित्रांनो, शिंदे सेनेमध्ये सर्व काही आलबेल नाही हे आपल्या सर्वांना माहितच आहे आणि त्यात भर म्हणून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाढत चाललेला दुरावा आणि त्यात ही गोष्ट होत नाही तर त्या ठिकाणी आणखी एक गोष्ट दिसून येते की उद्धव ठाकरे व त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांचे सूर देखील जुळायला लागलेले आहेत। गेल्या काही दिवसापूर्वी काही अधिवेशन वगैरे पार पडले, त्या ठिकाणी जे आहे देवेंद्र फडणवीस आणि त्याचसोबत उद्धव ठाकरे यांचे जुळणारे सूर सर्व काही सांगून जात होते आणि त्याचसोबत आता सर्वात मोठी गोष्ट अशी घडताना दिसत आहे की तामिळनाडू मधील आमदार अपात्रतेचा जो निर्णय आहे त्यावरती जे सुप्रीम कोर्टाने वक्तव्य केले आणि त्यासोबत महाराष्ट्रातील जो एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे जो निर्णय आहे यावरती देखील जे आहे सुप्रीम कोर्टाने वक्तव्य केले। त्यांनी सरळ सरळ आदेश काढला की याबाबतचे निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावे आणि जर समजा एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या प्रकरणाचा जर निर्णय झाला आणि त्यामध्ये जर यांना जर त्या ठिकाणी विजय मिळाला किंवा त्यांच्या बाजूने निकाल लागला तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जर निकाल लागला तर त्या ठिकाणी जे एकनाथ शिंदे संपतात आणि एकनाथ शिंदे संपल्यानंतर केंद्रामध्ये स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी जे भाजपला कोणा ना कोणा टेकूची गरज पडणार आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडे सर्वात मस्त पर्याय म्हणजे उद्धव ठाकरे हे आहेत। आणि दुसऱ्या नंबरचं कारण म्हणजे सध्या बिहारच्या निवडणुका जवळ आलेल्या आहे आणि बिहारच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना जे त्या ठिकाणी जे बॅनर वगैरे लागतात त्यावरती आपल्याला नरेंद्र मोदी त्याचसोबत भाजपचे जे.पी. नड्डा व त्याचसोबत अनेक सर्व नेत्यांचे फोटो पाहायला मिळतात, परंतु त्या ठिकाणचे तत्कालीन त्यांचे युतीचे मुख्यमंत्री असणारे नितीश कुमार हे आपल्याला दिसत नाही। म्हणजे यावरून नितीश कुमार व भाजप यांच्यामध्ये सर्व काही आलबेल आहे असं म्हणता येणार नाही, कारण त्यांच्यामध्ये देखील वाद आहे आणि याचसोबत भाजपकडनं जे चिराग पासवान यांना त्या ठिकाणी ताकद पोहोचवली जात आहे, त्यामुळे अंतर्गत वाद देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे चिराग पासवान विरुद्ध नितीश कुमार आणि या सर्व गोष्टींमुळे जे आहे कदाचित नितीश कुमार हे भाजपला सोड चिठ्ठी देऊन महागठबंधन मध्ये जाऊ शकतात आणि जर ते महागठबंधन मध्ये गेले तर केंद्रामधील जे आहे बीजेपीचं संख्याबळ कमी होतं आणि बीजेपीचं संख्याबळ जर कमी झालं तर त्यांना स्वतःची सत्ता टिकविण्यासाठी त्या ठिकाणी जे आहे कुठल्या ना कुठल्या टेकूची गरज पडणार आहे आणि त्यासाठी त्यांना सर्वात परफेक्ट माणूस जर कोणी असेल तर उद्धव ठाकरे आहे आणि त्यामुळे भाजप उद्धव ठाकरेंच्या जवळी करत आहे किंवा त्यांना आपल्यासोबत घेण्याचे प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे आणि उद्धव ठाकरे यांना भाजप सोबत जाणं देखील अतिशय सोपं आहे, कारण त्यांच्याकडे एक कॉमन मुद्दा आहे तो म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जे आहे भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात आणि भाजपला एक गोष्ट माहित आहे की एकनाथ शिंदे पेक्षा उद्धव ठाकरे कधी आपल्याला परवडतात आणि त्यांच्यापेक्षा ताकदवान देखील आहेत। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला असं समीकरण दिसू शकतं की एकनाथ शिंदे हे जे आहेत भाजपमधून आउट केले जातील आणि त्या ठिकाणी इनकमिंग म्हणून जे आहे उद्धव ठाकरे यांना घेतलं जाऊ शकतं आणि यावरून एक गोष्ट नक्की कन्फर्म होत आहे की एकनाथ शिंदे संपलेले आहेत किंवा त्यांना संपवण्याचा जो डाव आहे भाजपने टाकलेला तो पूर्णपणे यशस्वी होताना दिसत आहे। याबाबत तुमचं मत काय खाली कॉमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।